नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि महाराष्ट्र राज्यातील महिलांकरता अत्यंत आनंदाची बातमी इथे घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्यातील महिलांना आता दरमहा 1,500 रुपये प्रति महिना त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये जमा करण्याचा जी.आर. शासनाने जारी केलेला आहे आणि या जी.आर. मध्ये जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, या योजनेकरता कोण महिला पात्र आहे, कोण महिला अपात्र आहे, या योजनेकरता काय काय कागदपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे आणि या योजनेचा अर्ज कुठे सादर करायचा, संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा हा खास व्हिडिओ। तर मित्रांनो, मी तुमच्या समोर जी.आर. ओपन केलेला आहे आणि हा जी.आर. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच व्हॉट्सअप चॅनलवरती ही PDF फाईल तुम्हाला मिळून जाईल। तिथे तुम्ही हा जी.आर. डाउनलोड करू शकता। व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल या दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। दोन्ही चॅनल जॉईन करून ठेवा मित्रांनो, कारण की वेळोवेळी जे अपडेट्स असतात ते मी तिथे अपलोड करत राहतो। या जी.आर. मधील जे महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते आता आपण पाहूया। तर या सर्वात अगोदर जो शासन निर्णय आहे तो आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। हा जी.आर. तुमच्यासमोर ओपन केलेला आहे आणि या योजनेचे काही जे उद्दिष्ट आहेत ते अगदी सोपे आहे मित्रांनो। महिलांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, त्याचबरोबर राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवणे, आत्मनिर्भर करणे, मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, अशा प्रकारचे या योजनेचे काही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे। या योजनेचे जे लाभार्थी आहेत ते कशा प्रकारे आहेत तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील ज्या महिला आहेत, ज्या विवाहित असेल, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार महिला असेल, त्या सर्व महिला या योजनेकरता लाभार्थी आहेत। या योजनेची लाभार्थी पात्रता कशा प्रकारे आहे तर लाभार्थी पात्रता ही महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेकरता महिलेचे जे वय आहे ते किमान वय 21 वर्ष पूर्ण असावे आणि 60 वर्ष होईपर्यंत या योजनेचा लाभ ती महिला घेऊ शकणार आहे। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे त्यांचे बँक पासबुक बँक खाते असणे आवश्यक आहे। जे महिला अर्ज करत आहे तिचे स्वतःचे बँक अकाउंट असणे गरजेचं आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। त्याचबरोबर मित्रांनो, या योजनेचा काही नियम अटी आहेत, तसेच काही अपात्रता देखील आहेत, ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। तर सदर योजनेकरता काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत, ती कशा प्रकारे आहेत ते सुद्धा आता आपण पाहूया। सदर योजनेमध्ये जर लाभ मिळवायचा असेल तर काही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या योजनेकरता लागणार आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। अर्ज मित्रांनो अजून सुरू व्हायचा आहे। अर्ज सुरू होताच आपल्या चॅनलवरती त्याची अपडेट देण्यात येईल। त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे जे अपडेट आहे ते लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचेल। त्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलेकडे तिचे स्वतःचे आधार कार्ड असणे गरजेचं आहे। महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र त्या महिलेकडे असायला पाहिजे किंवा ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्राला डोमिसाइल असे सुद्धा म्हणतात, किंवा ते जर नसेल तर महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला त्या महिलेकडे असायला पाहिजे। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा दाखला तुमच्याकडे असायला पाहिजे, ज्याचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर तुम्ही या योजनेकरता अपात्र ठरू शकता। जी महिला या योजनेकरता फॉर्म भरत आहेत त्या महिलेचे बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत असणे गरजेचं आहे। सोबतच पासपोर्ट साईज आकाराचा एक फोटो, रेशन कार्ड आणि या योजनेच्या ज्या काही शर्ती व अटी आहेत ते सुद्धा, त्याबाबतचं एक हमीपत्र, ते हमीपत्र ऑनलाईन अर्ज करतेवेळी तुम्ही देऊ शकता। तिथं फक्त तुम्हाला टिक करायची आहे।
अर्ज करण्याकरता जे की महत्त्वाचे असे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, ज्यामध्ये राशन कार्डमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्ही या योजनेकरता अर्ज करू शकता आणि राशन कार्ड हे महत्त्वाचं डॉक्युमेंट या योजनेकरता लागणार आहे आणि स्वतःचे आधार कार्ड। अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ते सुद्धा आपण पाहणारच आहोत मित्रांनो। तत्पूर्वी आपण पाहूया की लाभार्थ्याची निवड कशा प्रकारे केली जाते। तर जर लाभार्थी हा ग्रामीण भागातील असेल तर त्याला सर्वात अगोदर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे। जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकत नसाल तर जवळच्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज तुम्ही सादर करू शकता। अर्ज करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी तिथे द्यायची नाही। अर्ज प्रक्रिया संपूर्ण विनामूल्य आहे असे या जी आरमध्ये सांगितलेले आहे। त्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची तुमच्या पडताळणी होईल आणि सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी हा अर्ज पाठवला जाईल। संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारीकडे हा अर्ज पाठवला जाईल। त्यानंतर अंतिम मंजुरी देण्याकरता सक्षम अधिकारी, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात येणार आहे त्यांना अंतिम निवड अर्जाची ते करणार आहे। जर तुम्ही नागरी भागातील असाल तर अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र येथे तुम्ही अर्ज सादर करू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे या जी आरमध्ये। त्यानंतर मित्रांनो, अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे। त्यानंतर जे अपात्रतेच्या अटी आहेत त्या कुठल्या आहेत ते इथं आपण पाहूया। ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे। इथे एकत्रित म्हटलेलं आहे, मीन्स तुमच्या रेशन कार्डवर जेवढेही नाव असतील त्या सर्वांचे मिळून तुमचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशा महिलांना हा अर्ज भरता येणार नाही। मीन्स जर IT रिटर्न जर कोणी त्यांच्या फॅमिलीमधून भरत असेल, मीन्स राशन कार्डवर जे नाव आहे त्या राशन कार्डच्या अकाउंट त्या नावामधून जर कोणी हा फॉर्म भरत असेल तर त्या महिलासुद्धा इथं अपात्र आहे। त्यानंतर मित्रांनो, ज्यांच्या कुटुंबातील कोणी नोकरीवर असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरीवर असेल किंवा गव्हर्नमेंटच्या नोकरीवर असेल तर त्या कुटुंबातील महिला देखील अपात्र राहणार आहे। त्यानंतर मित्रांनो, जर महिला दुसऱ्या कुठल्या आर्थिक योजनेचा जर लाभ घेत असेल, जसं की संजय गांधी निराधार योजना आहे किंवा विधवा महिलांकरता ज्या योजना असतात त्या योजनेचा जर आर्थिक लाभ हा 1500 रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा महिला ज्या आहेत त्यासुद्धा या योजनेकरता अपात्र ठरतील। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे अशा कुटुंबातील महिला अपात्र आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत त्यासुद्धा इथं अपात्र आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल ते सुद्धा इथं अपात्र आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून किंवा कारण की शेतीकरता ट्रॅक्टर लागतो, जर ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबात जर कोणाच्या नावावर ज्या राशन कार्डमधील जे नाव आहे त्यांच्या नावावर जर 4 चाकी मीन्स 4 व्हीलर असेल तर त्या महिलासुद्धा इथे अपात्र आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। या योजनेचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे, याकरता नवीन पोर्टल लॉन्च करण्यात येणार आहे आणि या योजनेचा जसा फॉर्म सुरू होईल त्या लगेच आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ येऊन जाणार। जर तुम्ही चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतच टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला देखील जॉईन करून ठेवा। दोन्ही चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।